brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. तर महाराष्ट्रातली सीबीएसई आणि आयसीएसईची शाळा मराठी माध्यमाची का असू शकत नाही? आयजीसीएसई आणि आयबी बोर्डाच्या शाळा जर फिनलंडमध्ये फिनिश असू शकतात, फ्रान्समध्ये फ्रेंच असू शकतात, तर त्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये इथल्या माध्यमांच्या का असत नाही? महापालिकेला म्हणजे भूषण गगरांना पत्र लिहिलं, मेसेजेस आहेत त्यांच्याशी शेअर केलेले. त्यांना आम्ही असं म्हटलं की या शाळेचं तुम्ही फेअर ऑडिट केलं पाहिजे. त्यावर गगराणींचं असं म्हणणं होतं की समजा ही शाळा पडली, तिथे मुलं आली आणि शाळा पडली, तर तू आणि चिन्मयी सुमित त्याची जबाबदारी घेणार का? असा त्यांचा मेसेज आहे. म्हणजे महाराष्ट्राने हॉस्पिटल, शिक्षण, पाणी हे सगळं तुमचं करायचं, वर तुम्हाला माज एवढा आहे की तुम्ही म्हणणार की भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम गायेगा, हेच आमचं राष्ट्रगीत आहे. महाराष्ट्रामध्ये नव्हतं. नाही, महाराष्ट्रामध्ये रामकृष्ण हरी होतं. हिंदुत्ववादी मराठी लोक आहेत, त्यांचं जर समजा मराठी, महाराष्ट्र आणि काय मुंबई हे जर नाही राहिलं मराठी माणसांच्या ताब्यात, त्यांचं काय नुकसान आहे? नमस्कार, मी अभिजित करंडे, मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नगर परिषदांच्या निवडणुकांचा राडा अजूनही संपलेला नाही आणि तोवर आता महापालिका निवडणुकांचं बिगुल जे आहे ते वाजण्याच्या तयारीत आहे. पण त्यातला सर्वात कळीचा जो महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे तो आहे मराठी भाषा. त्याचं कारण असं आहे की राज्य सरकारनं त्रिभाषा सूत्र जे आहे ते धोरण इंट्रोड्यूस केल्यानंतर एक मोठी घटना घडली आणि ती म्हणजे एका भाषेमुळं गेले 20 वर्ष जे दोन पक्ष दुरावलेले होते, दोन भाऊ दुरावलेले होते, ते एका व्यासपीठावरती आले एका भाषेमुळं, आणि ती भाषेची ताकद म्हणून ओळखली जाऊ लागली. अर्थात या भाषेमागे मोठं राजकारण सुद्धा आहे, कारण त्याच मराठी भाषेच्या बळावरती मुंबईत भगवा फडकवण्याचं स्वप्न दोन पक्षांचं आहे, मराठी पक्षांचं आहे. आणि म्हणून भाषा, मराठी भाषा ही राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेली आहे. दुसरीकडे राज्य सरकारनं हे त्रिभाषा सूत्र सध्या तरी रद्द केलेलं आहे, पण त्यावर एक समिती नेमलेली आहे नरेंद्र जाधव यांची, आणि ते अभ्यास करतायत. पण तिसऱ्या बाजूला या सगळ्याबद्दलचं एक जनजागृती लोकांमध्ये व्हावी म्हणून मराठी भाषा अभ्यास केंद्राचे दीपक पवार आणि त्यांचे सहकारी गेले काही महिन्यांपासून झटतायत आणि त्यांनी एक पुस्तिका पण तयार केली आहे आणि त्यांची भूमिका ही तळागाळापर्यंत जावी असा त्यांचा मानस आहे. आणि म्हणून ते नेत्यांना भेटतायत, धुरीणांना भेटतायत. दीपक पवार सर आपल्यासोबत आहेत. सर, काय तुमची एकूण भूमिका आहे? पुस्तिका तयार करण्यामागची भूमिका काय आहे? अभिजित, तुम्हाला कल्पना आहे की गेले अनेक महिने हे आंदोलन आपण एप्रिल महिन्यापासून आम्ही करतो. सरकारने 16 एप्रिलला एक शासन निर्णय प्रसिद्ध केला, 17 जूनला दुसरा शासन निर्णय प्रसिद्ध केला, आणि सरकार असं सांगत राहिले की नाही आम्ही हिंदीची सक्ती नाही करत आहोत. दुसरं सरकार किंवा विशेषतः रेखावारसारखे IAS अधिकारी असं सांगायला लागले की तिकडे CBSEच्या शाळांमध्ये 3 भाषा शिकवतात, मग आम्हाला इथे 3 भाषा शिकवायला लागत आहेत. त्यावरचं आमचं म्हणणं तेव्हाही आम्ही मांडलं होतं की तिकडचं पण हिंदी काढून टाका आणि इक्वलायझेशन करायचं तर करा. हे सगळं चालू असताना या 2 शासन निर्णयांची प्रतिकात्मक होळी झाल्यावर सरकारला एक जनमताचा अंदाज आला. आमचा असा समज आहे की मराठी हिंदी भाषक आणि मराठी हिंदी या 2 भाषा यांच्यामध्ये काहीतरी फट पाडून ही जी 5वी बहुमतवाली मंडळी नोव्हेंबर 2024मध्ये सत्तेत आलेली आहेत, त्यांना महानगरपालिकेच्या निवडणुकीची बेगमी करता येईल का, या त्यांच्या व्यापक प्रयोगाचा एक भाग आहे. आता काही वेळेला त्यांच्या बाजूने असं म्हटलं जातं की हे कशावरून, ह्याचा काय तुमच्याकडे पुरावा आहे? तर त्यांच्या मातृसंस्थेचं जे एकूण ऑक्टोपससारखं स्वरूप आहे की ते एका पद्धतीनं वागतात, ते दुसऱ्या पद्धतीनं वागणाऱ्यांना कळत नाही. त्यामुळे त्यांनी जेव्हा शासन निर्णय रद्द केले त्या वेळेला लगेच माध्यमांशी बोलताना मी असं म्हटलं होतं की हे 2 पावलं मागे गेलेत, कारण यांना 4 पावलं पुढे जायचं आहे. त्यांनी नरेंद्र जाधवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. तुमच्या लक्षात येईल अभिजित की 2.5 महिने समितीला कोणी आईबाप नव्हते, म्हणजे 2.5 महिने सभासदच नव्हते. मग सभासद आले आणि आता गेले 3 महिने नरेंद्र जाधव सगळीकडे, त्यांचा शब्द वापरायचा तर सुखसंवाद करतायत. म्हणजे नरेंद्र जाधवांना आता मुंबईत परवा मी ऐकलं, आम्ही ज्या वेळेला त्यांची समिती आली तेव्हाच म्हटलं होतं की ही समिती निरर्थक आहे, या समितीची महाराष्ट्राला गरज नाही आणि यातनं जनतेच्या पैशाचा अपव्यय होतो आहे. तरीसुद्धा ही पुस्तिका जी आम्ही तयार केली ही गिरीश सामंत आणि डॉक्टर प्रकाश परब यांनी तयार केली. सामंत हे शिक्षण तज्ज्ञ आहेत, प्रकाश परब हे भाषा तज्ज्ञ आहेत. आमचं असं म्हणणं होतं की तिसऱ्या भाषेची सक्ती का नको याचं नाही, पण हे नाक दाबून काय आहे? हे जे नाक दाबलंय हे गौरव सर्जेरावने केलेलं व्यंगचित्र आहे. हे नाक दाबून त्या मुलांच्या तोंडात हिंदी घालण्याचा प्रयत्न आहे आणि हे सगळं हुतात्म्यांना साक्षी ठेवून केलं जात आहे.
हे सांगण्याचा प्रयत्न ह्या पुस्तिकेतनं आम्ही करतो. तर गिरीश सामंत ज्यांची स्वतःची अभय गोरेगावकर ही अत्यंत प्रयोगशील मराठी शाळा आहे, प्रकाश परब हे सरकारच्या भाषा धोरणाच्या समितीमधले अभ्यासक आहेत, या दोघांची मिळून आम्ही हे संपादनाची जबाबदारी त्यांच्यावर आणि सोपवली. या पुस्तिकेमध्ये काय काय म्हटले तुम्ही? या पुस्तिकेमध्ये आम्ही 2-3 गोष्टी म्हटलेल्या आहेत. एक म्हणजे भाषाशास्त्रीय अंगाने तिसऱ्या भाषेची सक्ती करणं का गैर आहे. कारण या सगळ्या चर्चेमध्ये अभिजित बरेचदा असं म्हटलं गेलं की लहान मुलं कितीही भाषा शिकतात. आमचं असं म्हणणं आहे की लहान मुलं कितीही भाषा शिकतात, तर किती वयाची लहान मुलं कितीही भाषा शिकतात आणि भाषा शिकवण्याचा क्रम काय आहे. म्हणजे 5 ते 6 वर्षाच्या मुलाला पहिली भाषा शिकवणं, त्यानंतर 4 वर्षांनी दुसरी भाषा शिकवणं, आणखी 2-3 वर्षांनी तिसरी भाषा शिकवणं, या पद्धतीने फेज आऊट करून जेव्हा भाषा शिकवल्या जातात तेव्हा मातृभाषेचा पाया पक्का झाल्यामुळे मुलांना पुढच्या भाषा नीट येतात. आता यावरचं युक्तिवाद लोकांचा काय आहे, म्हणजे विशेषतः संघ भाजपची जी हिंदुत्ववादी मंडळी आहेत त्यांचं म्हणणं तुमचा इंग्रजीला का विरोध नाही आहे. तर इंग्रजीला ज्यावेळेला इंग्रजी लागू झाली पहिलीपासून त्यावेळेलाही रामकृष्ण मोऱ्यांना आम्ही कार्यकर्त्यांनी हे म्हटलंच होतं की इंग्रजी मुलांनी शिकली पाहिजे, पण एकाच वेळेला 2 भाषा शिकवण्यात काही पॉईंट नाही. पण त्यावेळेला रामकृष्ण मोऱ्यांनी त्या सगळ्या भाषेच्या प्रश्नाला जातीचं रूप दिलं. त्यांचं असं म्हणणं होतं की ब्राह्मणांच्या मुलांनी इंग्रजी शिकायचं, मग बहुजनांच्या मुलांनी शिकायचं की नाही. आणि विधिमंडळामध्ये त्यांच्या ह्या युक्तिवादाला, जरी तो फ्रजाईल असला, कच्चा युक्तिवाद असला, तरी त्याला बळ मिळालं आणि आपण विधिमंडळाला लोकांचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह मानतो. पण मग आता याच्यामध्ये तुम्ही जरी म्हणता ही पुस्तिका तुम्हाला द्यायची कोणाकोणाला? ही पुस्तिका आम्ही पहिल्यांदा राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांना पाठवली, बरं, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पाठवली, शालेय शिक्षण विभागाचे मंत्री आणि शालेय शिक्षण विभागाचे राज्यमंत्री या दोघांना आम्ही पुस्तिका पाठवली. त्यांचा काय रिस्पॉन्स आला? नाही, त्यांना आम्ही पुस्तिका आणि पत्र ती त्या पुस्तिकेच्या बरोबर, कारण त्यांची भेटीची वेळ मिळण्याची शक्यता खूप कमी आहे आम्ही ज्या प्रकारचं काम करतोय ते पाहता. त्यामुळे त्यांना पुस्तिका 21 तारखेला आली, 2 दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये टपालानं ती पुस्तिका गेली आहे. त्यात आम्ही त्यांना म्हटलं आहे की नरेंद्र जाधवांची समिती अनावश्यक आहे ही आमची भूमिका स्पष्ट करत असतानाच या सगळ्या पुस्तिकेच्या या सगळ्या तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या मुळाशी जे राजकारण आहे ते सुद्धा आम्हाला अधोरेखित करायचं आहे. आणि म्हणून तुम्ही राज्याचे प्रमुख आहात, आमचे पालक आहात राज्याचे, तुमच्यापर्यंत हे जावं असं आम्हाला वाटतं. मग आता काल त्यांच्यानंतर अजून कोणाकोणाला दिली? त्याच्यानंतर काल आम्ही ही पुस्तिका उद्धव ठाकरेंना दिली. काय म्हणाले ते? उद्धव ठाकरेंना आम्ही 2 गोष्टी सांगितल्या. एक म्हणजे ही पुस्तिका दिली त्यावेळेला ते असं म्हणाले की त्यांना असं वाटतं की नरेंद्र जाधव जी चूक सरकारने केली ते पुन्हा करणार नाही असं वाटतंय त्यांना? असं त्यांना वाटतं आहे. आमचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत ते कागदावर काही म्हणत नाही तोपर्यंत नरेंद्र जाधवांवर विश्वास ठेवावा अशी परिस्थिती नाही आहे. कारण नरेंद्र जाधवांच्या पहिल्या मुलाखतीमध्ये ते असं म्हणाले होते की मला एक नवं शैक्षणिक धोरणच आणायचं आहे. तिथपासून ते त्यांच्या काल परवाच्या मुलाखतीमध्ये ते असं बोलताना म्हणाले की 90% लोकांना हिंदी नको आहे. आमच्या समोर ते बोलताना असं म्हणाले चव्हाण सेंटरमध्ये, पण लोकांना हिंदी नकोच आहे असंही काही म्हटल्याचं दिसत नाही. म्हणजे जाधवांच्या बोलण्यामध्ये बोलणं नाही आहे. त्यामुळे ते जोपर्यंत कागदावर काही लिहित नाहीत तोपर्यंत त्यांच्यावर विश्वास ठेवावा अशी परिस्थिती नाही आहे, हे आम्ही उद्धव ठाकरेंना सांगितलं. त्याचबरोबरीने आम्ही त्यांना म्हटलं की महानगरपालिकेच्या निवडणुका आहे, महानगरपालिकेच्या निवडणुका तुम्ही एकटे लढवा, तुमचं जे कोणी आघाडी युती तुमचं जे काही असेल त्यामध्ये मराठी शाळा आणि मराठी भाषेचे प्रश्न तुमच्या जाहीरनाम्यामध्ये तुम्ही घ्यावेत असं आम्ही त्यांना सुचवलं आहे. आणि ते मुद्दे काय आहेत तर काही वर्षांपूर्वीमध्ये मुंबई महानगरपालिकेनं आपल्या शाळांचं मुंबई पब्लिक स्कूलमध्ये रूपांतर केलेलं आहे. मुंबई पब्लिक स्कूलमध्ये केलेलं रूपांतर ही आत्महत्या आहे हे आम्ही उद्धव ठाकरे साहेबांना ह्याच्या आधीही बोललो आहे आणि हे जाहीरपणाने पण बोललो. पण ते तर आदित्य ठाकरेंचं स्वप्न आहे. हे अगदी बरोबर आहे, हे आदित्य ठाकरेंचं स्वप्न आहे आणि आदित्य ठाकरेंच्या त्या स्वप्नावर मी टीकाही केली आहे कार्यकर्ता म्हणून. त्याचं कारण स्पष्ट आहे. आदित्य ठाकरेंनी इथे CBSE आणि ICSE बोर्डाच्या शाळांमध्ये रूपांतर केलं. ग्रामीण महाराष्ट्रामध्ये सुप्रिया सुळे यांनी पवार पब्लिक स्कूलच्या शाळा काढल्या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय वर्गामध्ये आता CBSE आणि ICSE बोर्डाच्या शाळा काढणं ही जणू काही फॅशन आहे. या बाबतीतला भाषेच्या चळवळीतले कार्यकर्ते म्हणून आमचं म्हणणं असं आहे की तुम्हाला CBSE आणि ICSEचा सिलेबस SSCपेक्षा उजवा वाटतो का? ठीक आहे, तर उत्तर भारतात UP आणि बिहारमध्ये जर त्या हिंदी माध्यमाच्या असू शकतात, पंजाबमध्ये जर त्या पंजाबी माध्यमाच्या असू शकतात, तर महाराष्ट्रातली CBSE आणि ICSEची शाळा मराठी माध्यमाची का असू शकत नाही? IGCSE आणि IB बोर्डाच्या शाळा जर फिनलंडमध्ये फिनिश असू शकतात, फ्रान्समध्ये फ्रेंच असू शकतात, तर त्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये इथल्या माध्यमांच्या का असत नाही? म्हणजे तुम्हाला वेगळं बोर्डही पाहिजे आणि माध्यमही नको अशा प्रकारचा दुहेरी बदल हा अंतिमतः या समाजाची भाषिक ओळख पुसणार आहे. त्यामुळे अभिजित तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे
हे जरी आदित्य ठाकरेंचं पेट प्रोजेक्ट होतं, ते जेव्हा सत्तेत होते तेव्हा, तरीसुद्धा आमच्या निवेदनामध्ये आम्ही उद्धव ठाकरे साहेबांना अशी विनंती केली आहे की मुंबई पब्लिक स्कूलचं मंडळ बदलत, मुंबई पब्लिक स्कूलमध्ये रूपांतर करत असताना माध्यमांतर अजिबात होणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी त्यांची आहे. आणि शाळांबद्दल शाळांच्याबद्दल आम्ही त्यांना, माझा सहकारी आनंद भंडारे याने त्यांच्यासमोर मुंबईतल्या 8 ते 10 अशा शाळा ज्या ठरवून बंद पाडल्या जात आहेत, ठरवून म्हणजे माहीमची शाळा इथे काही ठिकाणी इथून 1-2 किलोमीटरवर शाळा आहे. ही शाळा, या शाळेमध्ये मराठी, हिंदी आणि कन्नड माध्यमाची मुलं शिकतात. या शाळेची दुरुस्ती करून 7 वर्ष झालेली आहेत. मूळ शाळा 30-35 वर्षांच्या पूर्वीची आहे. 7 वर्षाच्या आधी जर एखादी शाळा दुरुस्त केलेली असेल आणि तुम्हाला ऑडिट तुमच्या आर्किटेक्टकडनं जर ती C1 कॅटेगरीतली म्हणजे अति धोकादायक अशी तुम्हाला जाहीर करून मिळत असेल, तर याचा अर्थ तुमच्या माणसांनी 7 वर्षापूर्वी जे काम केलं ते काय लायकीचं काम केलेलं आहे. तर असा रिपोर्ट माहीमच्या शाळेचा ह्या मंडळींनी मिळवला. मी मिळवला का म्हणतो, कारण असा रिपोर्ट सहजासहजी मिळणंच शक्य नाही, तो मॅनिप्युलेट करूनच मिळणार आहे. तिथे प्रणाली राऊत आणि गिरीश राऊत हे पर्यावरणासाठी काम करणारं जोडपं आहे, त्यांनी हे आंदोलन सुरू केलं. मग आम्ही त्याच्यात सहभागी झालो आणि आम्ही महापालिकेला म्हणजे भूषण गगरानींना पत्र लिहिलं, मेसेजेस आहेत त्यांच्याशी शेअर केलेले. त्यांना आम्ही असं म्हटलं की या शाळेचं तुम्ही फेर ऑडिट केलं पाहिजे. त्यावर गगरानींचं असं म्हणणं होतं की समजा ही शाळा पडली, तिथे मुलं आली आणि शाळा पडली, तर तू आणि चिन्मयी सुमित त्याची जबाबदारी घेणार का, असं गगराणी विचारत होते. असा त्यांचा मेसेज आहे. अच्छा, हो, माझं त्याच्यावरचा आम्ही त्यांच्या वयाबद्दल, त्यांनी मराठीतनं UPSC दिलेली आहे त्यामुळे त्यांचं तेवढं तरी मराठीवर प्रेम आहे असं गृहीत धरून मी त्यांना उलटा प्रश्न असा विचारलेला आहे की समजा ही शाळा पडली नाही आणि ही जी मुलं पाऊण तासभर लांब त्यांना एका वन वे जायला लागतं, त्यांच्या आईवडिलांची आणि त्या मुलांची जी फरफट होते आहे, त्यातनं त्यांच्या करिअरचं, आयुष्याचं आणि त्यांच्या स्वप्नांचं जे नुकसान होईल त्याची जबाबदारी तुम्ही घेणार आहात का, याच्यावर त्यांचं उत्तर नाही. त्यानंतर आम्ही अमित सैनींना भेटलो आणि अमित सैनींना भेटून आम्ही हे सांगितलं, तर त्यांना बहुतेक आमच्या बोलण्यातनं तीव्रता जाणवली आणि मग त्यांनी आम्हाला म्हटलं की आपण सोबत काम करूया. आम्ही त्यांना मुंबई महानगरपालिकेच्या शाळांच्या बरोबर मराठी शाळांचं पालक संमेलन करावं ही कल्पना मांडली. पण हे आम्ही त्यांना क्लिअर केलं आहे की आम्ही तुमच्याबरोबर रचनात्मक काम करणार म्हणजे भांडणार नाही असं नाही. तुम्ही जिथे घोळ घालताय तिथे आम्ही भांडणार. मग ही शाळा बंद पाडली का आहे आता? नाही, आता तिथे काय केलं, यांनी गेल्या 6 महिन्यांच्या पूर्वी इथल्या लोकांना घालवलं. ती मुलं बघ आता अभिजित 2 ठिकाणी यांनी पाठवली. हिंदी माध्यमाची मुलं वेगळ्या शाळेमध्ये पाठवली, मराठी माध्यमाची मुलं वेगळ्या शाळेमध्ये पाठवली. त्या मुलांना एका वेळेला घरातनं शाळेत जायला पाऊण तास लागतो. आधी किती लागत होतं? इथे 5 ते 7 मिनिटं लागत होती. ती शाळा बंद का पाडली? ती शाळा, त्यांचं म्हणणं आहे की ही C1 ही शाळा अति धोकादायक आहे. मग आता करणार काय? पण नाही, सांगतो ना ती आता. मग आम्ही मेहेंदळे नावाचे दुसरे आर्किटेक्ट आहे, ते महानगरपालिकेकडनं अप्रूव्ड रेप्युटेड आर्किटेक्ट आहे. त्यांनी असं म्हटलं की शाळेची डागडुजी करण्याची गरज आहे पण शाळा पाडण्याची गरज नाही. अच्छा, असं म्हटलंय? हा असा रिपोर्ट आहे. हा रिपोर्ट RTI मध्ये सुधीर हेगिष्टे नावाच्या गृहस्थांनी मिळवला. आता असा रिपोर्ट मिळाल्यानंतर बिल्डिंग पाडता येत नाही, त्यामुळे महानगरपालिकेतल्या लोकांच्या पोटात घालमेल झाली. मग त्यांनी आणखी एक रिपोर्ट आता करायला सांगितलंय. मग या दरम्यानच्या काळामध्ये आम्ही माहीममध्ये जाऊन आंदोलन केलं. माहीममध्ये आंदोलन केलं तर माहीमच्या पोलीस स्टेशन, म्हणजे मला तू एक सांग की पोलिसांनी शालेय शिक्षणाचे प्रश्न सोडवायचे असतात का? आम्हाला महानगरपालिकेच्या विभागातल्या अधिकाऱ्यांशी बोला. म्हणजे स्नेहलता डुंबरे नावाच्या बाई आहेत, त्यांचं जॉब प्रोफाईल काय आहे, तर तिथे जे पालक आमच्याशी बोलू इच्छितात, जे शिक्षक आमच्याशी बोलू इच्छितात त्यांना दम देणं. तुम्ही बोललात तर नोकऱ्या जातील पालकांना. म्हणजे ज्या आता माहीममध्ये आमच्या सहकाऱ्यांनी सभा घेतली तर केवळ ती सभा होऊ नये म्हणून शाळा लवकर सोडून दिली ह्या लोकांनी. त्या मराठीच आहेत बाई? मराठीच बाई आहेत, मराठी बाई आहेत. त्यांना पत्र दिलंय आता आम्हाला तुमची भेट हवी आहे म्हणून. तर ते पत्र आता त्यांना आमच्याकडनं गेलंच आहे, पण आयुक्त, सहाय्यक आयुक्त आणि प्राची जांभेकर उपायुक्त 3 लोकांकडनं गेलं आहे, पण अजून त्यांचं डोकं जागेवर आलेलं नाही. तर आम्ही त्यांना असं म्हटलं की ही शाळा कमी धोकादायक आहे, तुम्ही मुळात अशा प्रकारचे नीट रिपोर्ट न घेता मुलांना घालवलंत का? आणि मेहेंदळेंच्या अहवालात म्हटलं की शाळा काही काळापुरती मोकळी करून डागडुजी करून मुलं परत येऊ शकतात. तर हे जर तुम्हाला नीट करायचं होतं तर मागच्या ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून तुम्ही मुलांची हकालपट्टी सुरू केली. जून-जुलैमध्ये मुलं परत आपल्या शाळेत बसू शकली असतील. पण ते करतात का? मग ते नाही करत आहेत. याचं कारण असं, त्यांनी मध्यंतरीच्या काळामध्ये ज्यांच्याकडे पाडकामाची जबाबदारी दिली आहे त्यांचे लोक पण येऊन सर्वेक्षण करून गेले, बघून गेले. पण प्रणाली राऊत आणि त्यांचे सहकारी तिथं राहत असल्यामुळे यांना आता लोकलज्जेस्तव ते करता येईना झालं. तिथं महेश सावंत हे
शिवसेना उबाठाचे आमदार आहेत, आता नगरसेवक नाहीच आहेत गेली काही वर्ष. आम्ही या सगळ्यांना असं सांगतोय आणि चंद्रशेखर प्रभू जे म्हाडाचे आधीचे अध्यक्ष, त्यांना आम्ही ती शाळा दाखवली. म्हणजे आम्ही प्रभू सरांनी बघितली शाळा, प्रभू सरांनी आतमध्ये बसून शाळा बघितली. ते असं म्हणाले की इमारत स्टेबल किंवा अनस्टेबल अशी असू शकते आणि अशी ही धोकादायकच आहे, आता उद्या पाडून टाका, अशा प्रकारची इमारत असत नाही. त्यांनी आम्हाला दिलेला आकडा असा आहे की 40 किंवा 60 मजल्याची इमारत जर उभी राहिली तर 1800 कोटीचा व्यवहार होईल. 1800 कोटी समजा हायर एंडला आहे असं आपण धरू. मागच्या आठवड्यामध्ये तिथली जी एक अनौपचारिक चर्चा आम्ही ऐकली, साधारणपणे 600 कोटी रुपयांचा व्यवहार आहे. म्हणजे आता हा व्यवहार कोणामध्ये होणार आहे, ह्याचे कोण स्टेक होल्डर आहेत, हे काही तुमच्या माझ्यासारख्या माणसाला सहज कळणं शक्य अशा नाही. पद्धतीने म्हणजे काही लोकांच्या आर्थिक हितासाठी मराठी शाळांच्या मुळावर किंवा गळ्यावरच. म्हणजे मी ह्याच्याकडे उलटं कसं पाहतो, आपल्याला काय वाटतं मराठी शाळा चालली पाहिजे, आपल्याला वाटतं मराठी मुलांचं नुकसान होता कामा नये. या शाळेमध्ये ना म्हणजे जी मुलं स्थलांतरित झाली त्यातल्या एक बाई मुसलमान आहे, म्हणजे त्यांची मुलगी 9वीमध्ये मराठी माध्यमाच्या शाळेत शिकते. त्या बाई मला म्हणल्या की सरकार काय म्हणतं, मराठी शिका, मराठी बोला, हिंदीतनं बोलू नका, हे करू नका. जर हिंदीतनं बोलू नका आणि इंग्लिशमधनं हे करू नका असं तुम्ही म्हणता तर मराठी माध्यमाच्या शाळा चालवल्या पाहिजेत की नाही. आणि ह्या बाई घरकाम करतात, त्या बाई पाऊण तास मुलीला सोडायला जातात. काही पालक तर असे आहेत की त्यांना परत यायचे पैसे नसतात म्हणून मुलांना सोडलं की ते तिथेच बसतात, शाळा संपली की मुलांना घेऊन येतात. आणि ह्या ज्या डुंबरेबाई आहेत आणि इतर जे प्रशासकीय अधिकारी आहेत ते लोकांना काय सांगतात, थोडीच मुलं आहेत ना, काही लोक तर गावालाच निघून गेले, कशाला तुम्ही यांची काळजी करता. माझं असं म्हणणं आहे की हीच जर मुलं डुंबरेबाईंच्या घरातली असती, हीच जर मुलं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या घरातली असती तर तुम्ही त्या मुलांच्याबद्दल एवढाच निष्काळजी दृष्टिकोन ठेवला असतात का. उद्धव ठाकरे काय म्हणाले त्याच्याबद्दल, हे आम्ही त्यांच्यापुढे मांडलं. आम्ही त्यांना म्हटलं की या प्रकारे हा एका शाळेचा प्रश्न नाही आहे. मी मगाशी म्हटलं अभिजित तसं परळमध्ये 2 चाळींच्या मध्ये शाळेचा प्लॉट आहे. तो जमिनीचा चाळीचा प्लॉट आणि शाळेचा प्लॉट एकत्र करून तिथे लोढाची इमारत झाली आणि तिथल्या काही खोल्या हे आता त्या शाळेसाठी राखीव आहे. टागोर नगरमध्ये अशाच पद्धतीनं शाळा धोकादायक ठरवायचं चाललंय. त्याच्यानंतर कुलाब्याच्या एका शाळेचं असंच झालंय. भांडूपमध्ये खिंडीपाड्यामध्ये शाळांचं असं होतंय. आम्हाला जे दिसतंय ते असं की ज्या पद्धतीने ह्यांनी गिरण्यांचं केलं की नाही, गिरण्यांचा संप हा यांच्या पथ्यावर पडला आणि मग ह्यांनी गिरण्या ठरवून आजारी पडल्या. आणि त्यानंतर हे लोक काय म्हणाले, महानगरपालिकेचे सरकारमधले लोकसुद्धा, की जमिनीचे 3 भाग करा, एक तृतीयांश भाग महानगरपालिकेला, 1/3 म्हाडाला आणि 1/3 बिल्डरला. पण नंतर ह्या बदमाशांनी काय केलं की जेवढ्या भागावर छप्पर आहे तो सगळी भाग त्यांनी गिरणीच धरली आणि उरलेल्या भागाचे यांनी 1/3 भाग केले. त्यामुळे तुम्हाला असं दिसेल की सबंध दक्षिण मध्य मुंबईतनं मराठी माणूस हद्दपार झाला. आता मराठी माणूस त्याचे मतदारसंघ इथं मुंबईमध्ये न राहिल्यामुळे आता मुद्दा असा लक्षात यायला लागला राजकीय पक्षांच्या की आपला मतदार पण निघून गेला मुंबईच्या बाहेर या सगळ्यामुळे. आता मुद्दा असा आहे की तुम्हाला त्यांना कुठले 3 मुद्दे सांगायचे की त्यांच्या जाहीरनाम्यात किंवा कुठे असले पाहिजेत आणि ते त्यांनी ॲड्रेस केले पाहिजे असं तुम्हाला वाटतं या सगळ्या मराठीच्या अनुषंगाने, कारण मराठीच या इलेक्शनचा मुद्दा असणार आहे. आम्ही त्यांना एक सांगतोय की मराठी शाळा हा मराठी भाषेचा कणा आहे, त्यामुळे तुम्ही कोणत्याही पद्धतीत मराठी शाळांच्या बाबतीत तडजोड करणार नाही हे तुम्ही म्हणा. आता मधल्या काळात काय झालं अभिजित, जेव्हा राजकीय पक्षांमध्ये वाद झाले तेव्हा तुमची मुलं कुठे शिकली, आमची मुलं कुठे शिकली, मग नाही मुलं मराठीत शिकली तर काय झाले, इथपर्यंत तो वाद गेला. मुलं मराठीत बोलतायत ना, तर आम्ही राजकीय पक्षांना आमच्या पद्धतीनं सांगतो की तुमची मुलं कोणत्याही माध्यमात शिकली तरी मराठीतनं बोलतायत हा युक्तिवाद यानंतरच्या काळात चालणार नाही. तुम्हाला तुमची मुलं नसतील शिकली तर नातवंड शिकवावी लागतील, कारण शाळा टिकल्या नाहीत तर भाषा टिकणार नाही. आणि जे दक्षिण मुंबईतनं आपले लोक हद्दपार झाले, दक्षिण मध्य मुंबईतनं हद्दपार झाले, ते आता उरलेल्या मुंबईतनं हद्दपार होतील. त्यामुळे दुसरा भाग जो त्यातला आहे की घरांचा पुनर्विकास होतो आहे, तो पुनर्विकास होताना गुजर मारवाडी भांडवलदारांच्या ताब्यात सगळा पुनर्विकास द्यायचा, उत्तर भारतीयांच्या लॉब्यांच्या ताब्यामध्ये द्यायचा का इथला मराठी माणूस टिकवून ठेवण्यासाठी आक्रमक भूमिका घ्यायची. कारण बिल्डरांना जमिनी मोकळ्या करून देणारे लोक कोण आहेत, आपलेच लोक आहे. मराठीवादी म्हणवल्या जाणाऱ्या राजकीय पक्षांचे लोक पण बिल्डरांचे कमिशन एजंट आहेत. असं नाही आहे की भाजपच हे सगळं करतोय किंवा काँग्रेसच हे सगळं करत होतं. त्यामुळे आपल्या लोकांनी आणि आपल्या मराठीवादी राजकीय पक्षांनी
कोणत्याही गुजर मारवाडी भांडवलदारांचे कमिशन एजंट म्हणून आपण वागणार नाही. आता हे काही ते जाहीरनाम्यात लिहू शकणार नाहीत, हे त्यांच्या वागण्यामध्ये दिसण्याची गरज आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबईतल्या संसाधनांवर मराठी माणसांचं नियंत्रण आत्ता आहे त्यापेक्षा अधिक राहील, यासाठीचा धोरणात्मक निर्णय आणि प्रतिकात्मक नाही. म्हणजे देवनागरीमध्ये पाट्या लिहा हे नाही, त्या पाट्याच्या आतला माणूस मराठी आहे की नाही, रोजगार मिळणारा माणूस मराठी आहे की नाही, आणि स्थलांतरितांचंच तुम्हाला प्रेम त्यांच्याबद्दल व्यक्त करायचं असेल तर मुंबईतल्या रिसोर्सेसवर पहिला हक्क महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमधनं येणाऱ्या स्थलांतरितांचा आहे, मग UP बिहारच्या तुम्ही लोकांचा आहे. शाळा आणि भाषा ह्या दोन गोष्टी तर म्हणजे ते आहे, समजा सत्ता आली तर तुम्ही करू शकता महापालिकेच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या माध्यमातून, पण नोकऱ्यांचा प्रश्न जो आहे तो आहे का सरकारच्या हातामध्ये? कसं आहे अभिजित, आता नोकऱ्या सरकार काही प्रमाणात देऊ शकतंय, काही प्रमाणात देऊ शकत नाही आहे. नोकऱ्या खाजगी क्षेत्रामध्ये खूप आहेत, अनौपचारिक क्षेत्रांमध्ये खूप आहेत. आता ह्या बाबतीमध्ये लोकांचं एक म्हणणं काय, मराठी माणसाला दुसरीकडे जाण्यापासून कोणी रोखलं आहे? आता मराठी माणूस दुसरीकडे जातो ना, दुसऱ्या राज्यांमध्ये जातो. आता एअरपोर्ट आपल्याकडे चालू होते नवी मुंबईचं, हां. पण तिथं पण बराच वाद सुरू आहे की तिथं मराठी लोक येत आहेत वगैरे. आता असं आहे, एअरपोर्ट असेल, पोर्ट ट्रस्ट आहे, अगदी बेस्टपासून इतर आता ओला उबर तुम्ही घ्या, ओला उबर सारख्या सर्व्हिसेसमध्ये एवढंच नव्हे तर JJ पासून KM सारख्या हॉस्पिटल्समध्ये तुम्ही बघा, या सगळ्या सर्व्हिसेस अत्यंत स्वस्त आहेत. या सर्व्हिसेसचे लाभार्थी कोण आहे? प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्तर भारतातनं स्थलांतरित होणारा वर्ग आहे. आता इथे ज्यांना खूपच मानवाधिकारांचा पुळका वगैरे, ते काय म्हणतील मग गरिबांनी जायचं नाही का? माझं असं म्हणणं आहे, गरिबांची काळजी घ्यायची ना तर पहिल्यांदा मराठी गरिबांची घेतली पाहिजे. उत्तर भारतातल्या गरिबांची काळजी घेणं हे बुलडोजर राजवाल्या लोकांची जबाबदारी आहे. तुम्ही पानभर जाहिराती देता की नाही महाराष्ट्रातल्या पेपरांमध्ये? 4 जाहिराती कमी करा. तुमच्या लोकांची काळजी तुम्ही पहिल्यांदा घ्या. मराठीमध्ये लोकसत्तेमध्ये आणि मठामध्ये आणि सकाळमध्ये तुम्ही UPच्या जाहिराती देऊन तुम्ही काय करणार आहात? अनलेस अशा जाहिराती देऊन तुम्हाला एक 5-10 वर्षांनी दिल्लीत व्हेकन्सी होणार आहे, तेव्हा त्या व्हेकन्सी भरण्यासाठी तुम्हाला या जाहिराती उपयोगी पडतील. ते पैसे वापरा ना तुमच्या लोकांसाठी. म्हणजे महाराष्ट्राने हॉस्पिटल, शिक्षण, पाणी हे सगळं तुमचं करायचं. वर तुम्हाला माज एवढा आहे की तुम्ही म्हणणार की भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम गायेगा, हेच आमचं राष्ट्रगीत आहे. महाराष्ट्रामध्ये नव्हतं ना हे, महाराष्ट्रामध्ये रामकृष्ण हरी होतं. तर ही जी महाराष्ट्राची कल्चरल इकोसिस्टीम पूर्णतः या मंडळींनी नासवली आहे, ती महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांनी जाहीरनाम्यात आणि जाहीरनाम्याच्या पलीकडे जाऊन सुधारली पाहिजे, हे आम्हाला त्यांना आग्रहाने सांगायचं. तुम्हाला असं नाही वाटत की बघा महाराष्ट्रामध्ये सुद्धा जी मराठी मंडळी आहे त्यांच्यामध्ये सुद्धा या क्षणाला 2 भाग किंवा 2 विभाग पडलेले आहेत. काही लोक आहेत की जे म्हणतात की भाजप हा हिंदूंसाठी काम करणारा पक्ष म्हणून आमचा त्याला पाठिंबा आहे, आणि मग त्यांनी ज्या काही गोष्टी करतायत त्या गोष्टी तर त्या सहन कराव्या लागतील. मग जर आपल्याला लार्जर कॉन्टेक्स्टमध्ये ते हिंदुत्वाकडे बघतात, जर मग मराठी माणसंच हिंदुत्वाकडे बघणार असतील तर मग मराठी माणसांमध्ये हिंदू आणि मराठी, म्हणजे मराठी हिंदू आणि मराठी लोक असा जर काय भागच पडणार असेल तर मग त्या बळावरती मराठी आणि मराठी शाळा, मराठी भाषा, मुंबई, महाराष्ट्र आणि मग काय आपलं सगळं एकूण परीघ जो आहे मराठीचा तो टिकेल, वाचेल असं वाटतं का? कसं आहे अभिजित की आता जी संघ भाजपला मानणारी मराठी मंडळी आहे ती 2014 पूर्वी बिळाच्या आतमध्ये होती. म्हणजे तेव्हा त्यातले काही लोक लेफ्ट लिबरल पण होते, त्यातले काही लोक काँग्रेसवाले होते, आणि काँग्रेसवाल्यांनी त्यांना अनेक ठिकाणी समित्यांवर आणि ठिकाणी घेऊन लेजिटिमाइज पण केलेलं होतं. जोपर्यंत त्यांना त्यांचा मुख्यधारेतला सत्तेतला राजकीय पक्ष सापडला नव्हता तोपर्यंत ते काठावर होते. आता त्यांचं म्हणणं काय आहे की आता आपल्याला एक व्यापक हिंदू राष्ट्र उभं करायचं आहे, आणि आता ते हिंदूबद्दल पण बोलत नाही, आता ते सनातनबद्दल बोलतात, आता ते सनातन संस्कृतीबद्दल बोलतात. आता या सनातन संस्कृतीबद्दल त्यांचं आकलन काय हे विचारलं तर त्यांना काही सांगता येणार नाही. पण हे काय आहे की हा एक अत्यंत फंडामेंटलिस्ट दृष्टिकोन आहे. आणि जसं म्हणजे मराठी लोकांमध्ये आपल्याकडे म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना महाराष्ट्रात झाली, आतापर्यंतचे एक दोन अपवाद वगळले तर सगळे सरसंघचालक महाराष्ट्रातले आहेत. त्यामुळे मराठी लोकांच्यामध्ये एक हिंदुत्वाची हौस म्हणूया आपण त्याला सौम्य शब्दामध्ये सांगायचं तर, अशा प्रकारची हौस आधीपासून आहे. आणि आपल्याकडे मराठीपण काय आणि हिंदुत्व काय याच्यातली सरमिसळ झाली आहे, आणि ती सरमिसळ टोकदार करण्याचं श्रेय किंवा अपश्रेय बाळासाहेब ठाकरेंचं आहे. बाळासाहेब ठाकरेंनी मराठी मना, हिंदू जना, तुझ्यासाठी उभी शिवसेना असं म्हणून जो मराठी माणूस उभा राहतच होता त्याला हिंदुत्वाच्या वळचणीला नेलं.
आता त्यावेळेला शिवसेनेचा युक्तिवाद काय होता, पण मराठी लोक आम्हाला सत्ता कुठे देतात, पण मराठी लोक तुम्हाला सत्ता देत नव्हते किंवा दिली नाही त्यांनी त्यावेळेला. यात मराठी लोकांचा दोष किती आहे आणि तुमच्या मराठीच्या राजकारणाच्या आकलनाचा दोष किती आहे? मला हे म्हणायचं की त्यांचं काही नुकसान आहे का? हिंदुत्ववादी मराठी लोक आहेत, त्यांचं जर समजा मराठी, महाराष्ट्र आणि काय मुंबई हे जर नाही राहिलं मराठी माणसांच्या ताब्यात, त्यांचं काय नुकसान आहे? दोन प्रकारचं नुकसान आहे. शॉर्ट टर्ममध्ये काही नुकसान नाही. शॉर्ट टर्ममध्ये ह्या सगळ्या हे पालखीचे भोई आहेत, मी संभाजी भक्तांचा शब्द वापरा, हे पालखीचे भोई आहेत. लॉंग टर्ममध्ये काय नुकसान आहे की आज आता मुलुंडसारख्या ठिकाणी कुणीतरी प्रभाकर शिंदे नगरसेवक होऊ शकतात भाजपचे, किंवा आशिष शेलार इथे बांद्र्यामध्ये आमदार होऊ शकतात, अमित साटम होऊ शकतात. जर गुजर मारवाड्यांची ताकद आणखी वाढली आणि उत्तर भारतीयांची लोकसंख्या आणखी वाढली तर तो हातात बंदूक घेऊन फिरतो असं म्हणणारा जो शुक्ला आहे ना, तो इथल्या लोकांना जास्त गरजेचा वाटेल. त्यामुळे मराठी जे पुढारी आहेत ते आता जात्यात आहेत, हिंदुत्ववादी मराठी पुढारी सुपात आहेत. आणखी 5 वर्षांनी 10 वर्षांनी याच पद्धतीनं भाजपचं हे नवं भांडवलदारीचं आणि गुजर मारवाड्यांच्या भांडवलदारीचं राजकारण वाढलं तर मिहीर कोटेचा आणि मनोज कोटक यांच्या आणि किरीट सोमय्या यांच्या राजकारणामध्ये तिथला कोणीही मराठी माणूस जगू शकणार नाही. का बरं तुम्हाला अशी भीती वाटते की मराठी नेते किंवा मराठी लोकप्रतिनिधींचे जागा धोक्यात येतील किंवा ते आमदार खासदार होऊ शकणार नाही, नगरसेवक होऊ शकणार? असं आहे की घाटकोपरमध्ये ज्या घाटकोपर पूर्वेचा मतदारसंघ, त्या मतदारसंघात सायझेबल गुजराती आहेत आणि मोठ्या प्रमाणात दलित किंवा बौद्ध समाजातले मतदार आहेत. रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर. गेल्या जवळपास 5 निवडणुका तिथे 7-8 निवडणुका तिथे मराठी माणूस हा अजिबात निवडून येऊ शकलेला नाही. अच्छा, म्हणजे तुम्ही ह्यांचा मतदारसंघ म्हणता? प्रकाश मेहतांचा आधीचा आणि आता पराग शहांचा. त्याच्या अगोदर मला वाटतं काँग्रेसचा कोणीतरी होता. म्हणजे एवढे या काळामध्ये या घाटकोपर पूर्वे अख्ख्या मुंबईची घाटकोपर पूर्व होईल अशी भीती आहे का तुम्हाला? अख्ख्या मुंबईचं घाटकोपर पूर्व, मुलुंड पूर्व आणि बोरिवली होणार आहे. ते तर म्हणतात तुम्हाला न्यूयॉर्क करायचं नाहीये ना, बघा जोहरान ममदानी सारखा इथं महापौर. हा मुद्दा तुम्ही बरं झालं सांगितलं. असं आहे, मग आता प्रश्न असा आहे की लोकांपुढे ऑप्शन एक आहे की घाटकोपर पूर्व करायचा, मुलुंड पूर्व करायचा का न्यूयॉर्क करायचा? असं आहे की मुंबई शहरामध्ये जो मराठी मुसलमान आहे, हा मराठी मुसलमान मी असं मानतो की आत्तापर्यंत तो मराठीतनं बोलत होता. उत्तर भारतीय मुसलमानांचा मुजोरपणा तुम्ही सोडून द्या की त्यातले काही लोकांचे व्हिडिओ मी पाहिले की आम्ही टोपी घालणारे, दाढी वाढवलेले लोक आहेत, आमच्याकडनं मराठी बोलवून तर बघा. हे उत्तर भारतातले मुसलमान आणि हे वहाबी आणि देवबंदी प्रकारचे मुसलमान आहेत, हे आणि हे जय श्रीराम म्हणणारे उत्तर भारतातले हिंदू, हे एकाच माळेचे मणी आहेत. यांच्यामध्ये मी अजिबात तरतम भेद करत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातला जो कोणी मुसलमान आहे ना, त्याला मी हमीद दलवाईचा वारस मानतो. अशा महाराष्ट्रातला मुसलमान, महाराष्ट्रातला ख्रिश्चन, महाराष्ट्रातला बौद्ध यांच्यातला कोणीही मुंबईचा महापौर झाला तरी जो माणूस मराठीवादी आहे त्याला वाईट नाही वाटणार. आणि जोहरान ममदानीच्या बाबतीमध्ये तो इमिग्रंट पालकाचा मुलगा आहे आणि तो काही पूर्णतः मुसलमान पालकांचा मुलगा आहे असंही नाही आहे. आणि तो 38-39व्या वर्षी त्याचं नॅरेटिव्ह राजकारणाचं ज्या प्रकारे सेट केलं. न्यूयॉर्क शहराची रचना वेगळी आहे, त्याचं पॉलिटिक्स वेगळं आहे, मुंबई शहराचं पॉलिटिक्स वेगळं आहे. त्यामुळे आपल्याकडे इथे मला वाटतं अमित साटमच असं म्हणाले की तुम्हाला खान झालेला चालेल का? माझं असं म्हणणं आहे की मराठी बोलणारा एखादा मुसलमान, मराठी बोलणारा एखादा ख्रिश्चन मुंबई शहरामध्ये महापौर झाला तर एखाद्या अमित साटम किंवा आशिष शेलारपेक्षा तो हे मुंबई शहर बरं चालवण्याची शक्यता आहे. कारण त्याच्या मनावर एक असा वचक असेल की बाबा हे लोक आपल्याकडं खूप 10 नजरेने पाहत आहेत. म्हणजे ज्या प्रकारची दंडेलशाही आणि ज्या प्रकारच्या लबाड्या संघ भाजपची मंडळी मुंबईमध्ये करू शकतील, जी त्यांनी राज्यात आणि देशात गेल्या 10-11 वर्षामध्ये उत्मात केला आहे, त्याच्यापेक्षा हा माणूस बरा करू शकेल. पण सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की मराठी मुसलमान आहे का मराठी ख्रिश्चन आहे का मराठी बौद्ध आहे, याच्यापेक्षा मुंबई शहराचा महापौर मराठी असणं. मग उद्या भाजपचा जर तो मराठी महापौर असेल ना आणि त्यांना नाईलाजानं तो करावा लागला तर भाजपचा नाईलाजाने झालेला मराठी महापौर मराठी वागतो की नाही हे पण लोकांना कळेल. म्हणजे तो मराठी आहे आणि त्याचा रिमोट कंट्रोल महापालिकेच्या 2ऱ्या मजल्यावर बसणारा लोढाच आहे हे जर लोकांना कळलं की लोढाच मुंबई चालवतोय, महापौर फक्त सह्या करतोय, तर अशा प्रकारचा नामधारी मराठी पण उपयोगाचा नाही. हिंदुत्ववाद्यांमध्ये आज जी परिस्थिती की आज ते सगळ्या गुजर मारवाड्यांच्या आणि उत्तर भारतीयांच्या पालख्या घेऊन चाललेले आहेत. आणखी 10 वर्षांनी हे फक्त नावाने
इथल्या राजकीय सत्तेत असणार आहेत हे पूर्णतः गुजर मारवाड्यांच्या आणि उत्तर भारतीयांच्या संख्यात्मक आणि आर्थिक ताकदीचे बळी होतील हे यांना आज कळत नसेल, उद्या त्यांना कळायला लागेल. आता मुद्दा असा आहे की जर अशा तुम्ही आता हे उद्धव ठाकरेंना पुस्तिका दिलेली आहे, तर आता तुम्हाला कोणाकोणाला अजून ही पुस्तिका पोहोचवायची आहे? आम्ही हर्षवर्धन सपकाळांची वेळ मागितली आहे, राज ठाकरे साहेबांची वेळ मागितली आहे. मी कोल्हापूरला चाललो आहे, मी राजू शेट्टी साहेबांना ती पुस्तिका देणार आहे, बच्चू कडूंना देणार आहे, प्रकाश आंबेडकरांना पुढच्या आठवड्यामध्ये मुंबईत त्यांची वेळ घेऊन आम्ही देणार आहोत, धर्मराज्याचे राजन राजेंना, अजित नवलेंना, CPMच्या प्रकाश रेड्डींना. त्यामुळे महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय तुम्ही लेखक, कलाकार किंवा काही वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना काही भेटण्याचा प्लॅन आहे तुमचा? देणार आहोत. पण अभिजित प्रॉब्लेम काय माहिती आहे की आपल्या लेखकांनी, कवींनी, आपला जो अभिजन वर्ग आहे त्यातल्या बऱ्याचशा लोकांनी ते आता आमचा बाट लावून घेत नाहीत. त्यातले अनेक लोक, त्यांना असं वाटतं की बाबा ह्यांच्या नादाला लागलं, ह्यांचं काही पुस्तिका हातात घेतली, आम्ही हे जे करतायत त्या प्रकारच्या कामाबद्दल आम्ही काहीशी सहानुभूती दाखवली तर आम्ही ब्लॅकलिस्टेड राहू का काय. आमच्यापुरतं आम्ही असं ठरवलं की हा धोका आम्ही पत्करला आहे. आम्हाला कळतं की महाराष्ट्रामध्ये मराठीकरण आणि महाराष्ट्र धर्माचं काम करायचं तर हिंदुत्ववादाच्या प्रस्थापित राजकारणाला छेद देण्याला पर्याय नाही आणि ते देण्याचं महत्त्वाचं राजकीय हत्यार भाषा हे आहे. हे क्लिअर असल्यामुळे जे आता उदाहरणार्थ महेश एलकुंचवारांना आम्ही मध्यंतरी भेटलो, आमचं म्हणणं समजावून सांगितलं. अतुल पेठेंना भेटून आमचं म्हणणं आम्ही समजावून सांगितलं. जी मंडळी ह्या बाबतीमध्ये कुमार केतकर आहेत त्यांना भेटून आमचं म्हणणं समजावून सांगितलं. ज्यांना हे पटतं आहे. पण एक मोठा वर्ग आपले मराठी कवी, लेखक, गझलकार, निबंधकार हे कसे आहेत, हे मानधन केंद्रीय लोक आहेत. या सगळ्यांचं असं किंवा अभिजित बोलावतो का, तर अभिजित बोलावत असेल तर अभिजितच्याबद्दल बरं बोललं पाहिजे. शिजोळे बोलावतात का, त्यांच्याबद्दल बोललं पाहिजे. मग आणि भूमिका कशी आहे की म्हणजे दुष्काळावर पण मी कविताच करणार, हिंदी सक्तीबद्दल पण मी कविताच करणार, पुराबद्दल पण मी कविताच करणार. आमचं असं म्हणणं आहे की हे सगळं सोडून तुम्ही बूड हलवणार का नाही. महाराष्ट्राला आग लागलेली असताना आणि महाराष्ट्र राज्याचं विभाजन त्रिभाजन होण्याचा धोका समोर असताना तुम्ही फक्त एवढंच म्हणलात की मी एखादा निबंध लिहितो, माझ्या अमुक एका पुस्तकामध्ये त्याचा कोट आहे, हे पुरणार नाही. 19व्या शतकामध्ये जशी कर्त्या विचारवंतांची, कर्त्या अभ्यासकांची गरज होती महाराष्ट्राला, तसे लोक निर्माण झाले. तशा लोकांच्या बरोबर आम्ही फिरतो. त्यामुळे आम्ही किशोर ढमालेंच्या बरोबर गेलो. आम्ही राज्यातल्या इतर अनेक भागांमध्ये बाळू मिस्त्री गोपुरी चालवतं त्यांच्याबरोबर, सत्यजित चव्हाणच्या बरोबर काम केलं. असे नवे लोक शोधून नव्या मराठी कारणाच्या नव्या मित्रांच्या शोधात आम्ही महाराष्ट्रभर फिरतो. चला ठीक आहे, हरकत नाही आहे. बघा ही पुस्तिका जी आहे त्या पुस्तिकेचं जे शीर्षक आहे तेच आहे की पहिलीपासून हिंदी त्रिभाषा सक्तीचे महाराष्ट्रद्रोही राजकारण 2025. संपादन गिरीश सावंत सर आणि डॉक्टर प्रकाश परब सरांनी केलेलं आहे. एकूण ही पुस्तिका जी आहे ती 50 पानांची पुस्तिका आहे आणि या 50 पानांमध्ये अनेक लोकांच्या भूमिका ज्या आहेत त्या भूमिका मांडण्यात आलेल्या आहेत आणि काही ठिकाणी फोटोजसुद्धा आहेत. म्हणजे तुम्हाला ते सुद्धा पाहता येतील की कुणी काय काय भूमिका मांडलेल्या आहेत, कुणाकोणाशी भेट झालेली आहे, कधी झालेली आहे, त्यासोबतच कुठल्या गोष्टी याच्यामध्ये घडलेल्या आहेत. म्हणजे हिंदी सक्तीविरोधातली पहिली पत्रकार परिषद कधी घडली ते त्याचं एक मला असं वाटतं की एक डॉक्युमेंटेशन जे आहे तगडं तेच या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. आणि ही सगळी मंडळी की ज्यांनी या सगळ्या मराठीच्या धोरणाला किंवा मराठी भाषेला वाचवण्यासाठी किंवा म्हणा किंवा ती अशाच पद्धतीनं पुढे नेण्यासाठी पाठिंबा दिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये गावखेड्यातल्या लोकांपासून ते शहरातल्या चळवळीत काम करणाऱ्या लोकांपर्यंत सगळी मंडळी याच्यामध्ये आहेत. तर ही सगळी भूमिका मराठी माणसापर्यंत जाणं महत्त्वाचं आहे. कारण की शेवटी असं आहे की मराठी माणूस हा त्याचा केंद्रबिंदू आहे. त्याला ज्या दिवशी ही भूमिका पटेल, त्याला ज्या दिवशी ही भूमिका त्याच्या डोक्यामध्ये शिरेल शुद्ध मराठी भाषेमध्ये, की त्याच्या डोक्यामध्ये ज्यावेळेला प्रकाश पडेल त्या दिवशी मला असं वाटतं की कुठल्याही राजकीय पक्षाची मराठी लोकांना मुंबई वाचवण्यासाठी गरज लागणार नाही. आणि ते सर्वात महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं की तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या निश्चितपणे नोंदवा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळत जातील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. दीपक पवार सर, तुम्ही वेळात वेळ काढून इथं आलात आणि बोललात त्याबद्दल मनापासून आभार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचा मित्र आहे गौरव सर्जेराव, त्याचं हे व्यंगचित्र जे आहे ते फार इंटरेस्टिंग आहे. गौरवने फार उत्तम पद्धतीनं ते रेखाटलेलं आहे. मार्मिक व्यंगचित्र आहे. आणि मागे जो हुतात्मा स्मारक जे आहे, मला असं वाटतं की ते हुतात्मा स्मारक सुद्धा
मुंबई नव्हे तर अख्ख्या MMR मध्ये राहणाऱ्या लोकांनी एकदा जाऊन शोधून बघितलं पाहिजे अगदी बरोबर. ते का आहे, त्याचा इतिहास काय आहे, आणि मग तुम्हाला कळेल की मुंबई, महाराष्ट्र आणि मराठीचं नातं काय आहे. त्या दिवशी तुम्हाला अशा पद्धतीच्या चळवळींची सुद्धा गरज भासणार नाही. दीपक सर, पुन्हा एकदा धन्यवाद. Yes. पाहत रहा Yes. मुंबई तक.